कुठं हरवल्यास? काही नाही, जरा अंतराबद्दलच विचार करत होते. कृष्णा, अगं सांगितलं की तुला मी, खरंच आम्ही एकमेकांच्या प्रेमात नव्हतो. ती सहज म्हणाली की शर्ट वरती धूळ आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही. अरे राया, तुला जी वाटते त्याबद्दल विचार करत नाहीये मी. अंतरा भाऊसाहेबांना जे बोलली त्याबद्दल विचार करते. तू ऐकलंस ना खाली काय म्हणली ती? तिचं तुझ्याशी लग्न झालं असतं, मी जर लग्नाला हो म्हणलं नसतं तर. राया, मला राहून राहून सारखं वाटतंय मी तिच्यावर अन्याय केलाय. तिच्यासाठी सजवलेल्या मंडपात तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी माझं लग्न झालंय. कुणालाही वाईट वाटेल र, आणि आता मला तिच्यापेक्षा जास्त वाईट वाटतंय. आणि आता वाटतंय मी तयारच झाले नसते लग्नाला तर तिच्याच नशिबी हे सगळं आलं असतं. कृष्णा, अगं काय बोलतेस तू? तुला कळतंय का ह्या सगळ्यात तुझा काय दोष आहे? हे बघ, खरं तर ह्यात तुझा बी दोष नाही आणि माझा बी दोष नाही. आणि असं बी ती म्हणतात ना, आपण किती बी दडपडलो तरी माणसाच्या नशिबात जे असतं तीच होतं. आणि खरंच जी झालंय ती चांगलंच झालंय. अंतराशी माझं लग्न झालं असतं तर मला नाही वाटत की आम्ही दोघं सुखात राहिलो असतो. अंतराला फक्त माझ्याशी लग्न करायचं होतं, पण तू संसार कसा करायचा असतो ही दाखवून दिलंस. तुझ्याशी जी माझं नातं जुळलंय ना, ते अंतराशी जुळलंच नसतं. पण अंतराचं काय? तिची काय चूक आहे या सगळ्यात? कृष्णा, कधी कधी माणसांची चूक नसतेच, परिस्थिती चुकीची असते. जाऊ दे, तू ह्या सगळ्याकडे काय लक्ष देत बसू नकोस. बघ, भाऊसाहेब म्हणलेत ना अंतराच्या लग्नाची जबाबदारी घेतो म्हणून, संपला विषय. भाऊसाहेब नक्की अंतराचं लग्न लावतील. त्यामुळे आपण दोघं बी ह्यो विषय इथंच थांबू, स्वतःला दोष देणं टाळू. काय ऋतिक? हा भाऊ. जरा प्रदीप सारिकार आणि अंतराला बोलवणार. होय भाऊ. आई, राय कृष्णा, रंजना, गुली, बाहेर या. या आत या. या मामा या. अरे भाऊ, असे एकदम समजेच कशाला बोलवलंस? आम्हाला जरा सगळ्यांसमोर एक महत्वाची गोष्ट सांगायची. काय झालं भाऊ? काय अडचण आहे का? काय चुकीचं घडलंय का? नकळत एक चूक घडली होती, ती सुधारायची आम्हाला. अंतरासाठी आम्ही एक खूप चांगलं स्थळ पाहिलं. हिचे फोटो त्यांना दाखवले, त्यांना पसंतही पडले. ते विचारत होते आम्हाला की मुलगी बघायला कधी येऊ. आम्ही म्हटलं चांगल्या कामाला उशीर कशाला, आजच येत आहेत ते. मम्मी, आता मजा येणार, शॉपिंग करायला मिळणार. राया, मुलाकडची मंडळी बस स्टॉपवर येतील, तुम्ही त्यांना घ्यायला जा. होय भाऊसाहेब, लगेच जातो. प्रदीपराव, तुम्ही सगळे मुलाला नीट बघून घ्या, म्हणजे आपल्याला लगेच पुढची बोलणी करता येईल. अंतराचं लग्न आपण धूमधडाक्यात लावू. रंजना, मुलांकडच्या पाहुणचारात काहीच कमी राहिली नाही पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या. हो, नका काळजी करू. कृष्णा ये. अंतरा, थोडी छानपैकी तयार हो, मुलाकडचे येतच असते. भाऊसाहेब, मी लगेच तिला तयार करते, आणि अशी तयार करते का नाही की येणाऱ्या पाहुण्यांनी तिला लगेच पसंतच केली पाहिजे. अंतरा, चल चल. काय चाललंय तुझं? तू काय माझ्या आयुष्याची माती करायची ठरवलीस का? सोड माझा हात. दादा, दार लाव. अगं अंतरा, ही जी काय करते का नाही ती समजा तुझ्या भल्यासाठीच करते आम्ही. यात माझं काय बोल आहे? खरं तर ना, ही वेळ माझ्यावरती तुझ्यामुळेच आली. ज्या घरात मी सून होऊन यायची स्वप्न बघितली होती, त्या घरात आता मला दुसरा मुलगा बघायला येणार आहे. यात काय भलं होणार आहे ग माझं? सांग ना डॅडी.
तुम्ही सांगा आता हिला काहीतरी. अगं माझी बोलतीच बंद झालीये. मला असं वाटलं नव्हतं आपण काल केलेलं नाटक असं आपल्यावर उलटेल म्हणून. आता मला कळत नाहीये त्या भाऊसाहेबांनी सांगितलेल्या स्थळाला आपण नकार कसा द्यायचा. पण नकार का द्यायचा? अंतराल तर लग्न करायचंय ना. ए बाबा, तोंड बंद करती. कशा पायी डोसकं चालवतोयस? हा? श्श्श. आता येणाऱ्या स्थळासाठी आपण जर अंतराचा कांदा पोह्याचा कार्यक्रम नाही केला तर आपल्या समद्या नाटकाची वाट लागल. समदा पिल्यान फसल. आणि दादा, तू समद्यांच्या समोर विष पियाचा प्रयत्न केलायस. ती समद नाटक आहे ही भाऊसाहेबांनी लगेच कळल. त्यामुळं अंतराला दाखवायचा कार्यक्रम केलाच पाहिजे. मी करणार नाही. फडतूस माणसं एसटीने बघायला येतात मला. त्यांच्याकडे साधी गाडी नाही का स्वतःची? असल्या फालतू मुलाशी लग्न करू मी? ओ वहिनी, तुम्ही काय हिच्या टायमाला नुसता मसालाच खाल्ला होता काय? जेव्हा बघाव तेव्हा हिच्या नाकाच्या शेंड्यावर रागच असतोय. अग साने, अगं अंतरा, असा डोसक्यात राग घालून घेऊ न गस. वाईट जरा शान डोसक्याने विचार कर. आपण काय करू, ह्यानबारीला दाखवायचा कार्यक्रम करू आणि पुढं काय होईल ती बघता येईल पुढच्या पुढं. हा, अगं त्यांना मी पसंत पडले, त्यांनी लग्नाला होकार दिला तर काय करणार आहात तुम्ही? भाऊसाहेबांना कोण नाही म्हणणार आहे? मी आधीच सांगते, त्यांनी जर हे लग्न ठरवलं तर काहीही झालं तरी मी हे लग्न करणार नाही म्हणजे नाही. अगं बाई, अगं कसली गोड दिसतेस अंतरा. ही एकदम सुंदर. पण हे काय असं का तोंड पाडलंस? अगं ठीक आहेस ना तू? तुला ते आलेलं स्थळ आवडलं नाहीये का? हे बघ, आवडलं नसेल ना तर सरळ जाऊन भाऊसाहेबांना सांगते तुला लगेच. आणि काय करू? आयुष्यभर एकटी राहू? माझ्याकडे हो म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे ग. अगं असं का म्हणतेस? मग दुसरं काय म्हणू? आता आयुष्यात कोणा ना कोणाशी तरी लग्नाची गाठ बांधावीच लागणार ना. त्याच्याशी लग्न करायची स्वप्न बघितली होती, तो तर तुझ्याशी लग्न करून मोकळा झाला. कृष्णा, अगं राग नको मानून घेऊस. मला माहितीये तुझी काहीच चूक नाही. पण काय आहे ना, ज्या घरात यायची, राहायची, बायको व्हायची, सून म्हणून वावरायची स्वप्न बघितली होती, त्या घरात आता असं पाहुण्यांसारखं यावं लागतं, आश्रितासारखं राहावं लागतंय. नाही सहन होत ग मला. तू लग्नाला उभी राहिली नसतीस तर आज मी या घरची सून असते. ही सल मला कायमच टोचत राहते. तू मनाला लावून नको घेऊस. अरे भाऊ, असा किती वेळा फिरत राहणार आहेस? एवढं काय अस्वस्थ झालायस? अस्वस्थ नाहीये. अंतराचं लग्न आमच्यासाठी खूप मोठी जबाबदारी आणि ती आम्हाला व्यवस्थित पार पडायची. नाही, त्या पोरीच्या मनात आपल्याबद्दल कुठलीही आढी मनात राहता कामा नये. नकळत का होईना अंतरावर आपल्याकडून अन्याय झालाय. आई भाऊ, किती रे लोकांचा विचार करतोयस. माझ्या पोटी तुझ्यासारखा लेक जन्माला आला याचं लई कौतुक वाटतंय बघ मला. भाऊसाहेब आले का पाहुणे? येतीलच. राय गेलाय आणायला. बर, अंतरा झाली का तयार? वय वय झाली बघा. आलेत वाटतं पाहुणे. नमस्कार, मी भाऊसाहेब विधाते. अहो भाऊसाहेब विधात्यांना कोण नाही ओळखत? ज्याच्या त्याच्या तोंडात त्यांचंच नाव आहे. एवढ्या मोठ्या घरात स्वैरिक जुळणं ही लय मोठी गोष्ट आहे. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्हाला आमच्या अंतराचे फोटो आवडले,
आम्हाला खूप आनंद वाटला. आमचा मुलगा मुलीचा फोटो बघितल्या बघितल्या आवडली म्हणला मुलगी. आई काही काय बोल, त्यात तुमच्याकडनं स्थळ आलंय म्हटल्यावर आम्ही लगेच फोन केला. ते मुलीला हो बोलवतो. अंतरा ये ग. ह्या आमच्या सुनबाई. ही अंतरा. तुम्हाला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर विचारू शकता. तुमच्या घरची मुलगी म्हणल्यावर संस्कारी असणारच, त्यात काय विचारायचं. हे तुला काय विचारायचं असेल तर विचार. तुमचं नाव काय? अंतरा. शिक्षण किती झालंय? MBA. तुमचे छंद? आता याला छंद कशाला पाहिजेत? मी म्हंटल रोज नवीन गाडीतून फिरायला आवडतं, तर देणार आहे का मला घेऊन? तसं काही छंद नाहीयेत मला. बस मला इतकंच विचारायचं होतं. तुम्हाला काही विचारायचंय का? नाही. मामा मामी तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. नाही नाही, झालंय आमचं. मग कशी वाटली आमची अंतरा? आवडली ना? अहो, नकार देण्यासारखं काहीच नाही अजित. तुमची मुलगी आवडली आम्हाला. हो ना रे? हो. अंतरा तुला आवडला का मुलगा? अंतरा? हो. बरं झालं, आता दोन्हीकडनं होकार आलाय, म्हणजे लग्नाची पुढची बोलणी करायला काय हरकत नाही आता. हो चालेल ना. रंजे, अगं पाहुणे आपल्या घरी पहिल्यांदाच आल्या, त्यांची वटी तरी भर. हो, या शुभ कार्याची सुरुवात आपण ओटी भरून करूया. या माणसासनी करू देत पुढची बोलणी. कृष्णा, थांब ना माझ्यासोबत. मला थोडं ऑकवर्ड होत आहे. बसा. आणि ते नारळ कुठे ठेवले? अगं त्या सामानाच्या खोलीत ठेवले ती की. घेऊन येतीस का तेवढे? रंजे, अगं तूच आणलं असतंस तर बरं झालं असतं. आता ह्याच निवट्या भरायच्या त्या म्हणल्यावर साड्या बी पाहिजे ती की. हो ग, मीच आणते सगळं. तू बस इथं पाहुण्यांच्या सोबत. मी आलेच. बरं झालं बघा, तुम्ही आमच्या अंतराला पसंत केली, होकार दिलासा लग्नाला. अहो, तुमची पोरगी हायच तशी, कोणी बी पसंत करल. नाहीतर काय, लाखात एक पोरगी आहे. हाय लाखात एक, पर तरी बी लई लगीन राखाडलं होतं. आता नशीबच एखाद्याचं असतंय, त्याला कुणी काय करायचं. जाऊन दे बाय, तो विषयच नको आता. पर तुम्ही लई मोठ्या मनाचा हायसा बघा. आमच्या अंतराला तुम्ही तुमच्या घरची सून करून घेताय ती. यात मोठ्या मनाचा विषय कुठे येतो? आणि कोणता विषय राहू द्या म्हणला तुम्ही? आव, असं काय करताय? आता तुम्हाला तर माहितच असेल की आमच्या अंतराचं भर मांडवात लगीन मोडलं होतं. त्याच्यामुळं तर एवढ्या मोठ्या घरची पोर पर कोण बी लग्नाला तयार होत नव्हतं बघा. आता ही असं लगीन मोडलेल्या पोरी बरोबर लगीन करायचं म्हणल्यावर शेजार पाजारची नावं ठेवतील. ह्याच पोरीच्यात काय तर खोट असल असा समधी विचार करतील, म्हणून तिचं लगीन राखाडलं होतं बघा. पण नाही बाय, तुम्ही लई मोठ्या मनाचा हायसा. तुम्ही अजिबात तसल्या विचारांचं नाही. त्याच्यामुळे लई भारी वाटलं बघा. लई बरं झालं. या पोरीचं पहिलं लग्न मोडलंय. अरे देवा, म्हणजे तुम्हाला काहीच माहित नव्हतं. अहो, कसं माहित असेल? तुम्ही सांगितलं तर कळणार ना. आव, मला वाटलं भाऊसाहेबांनी सांगितलं असेल तुम्हाला समजा.
आता बाहेर जाऊन कुणाला म्हणू नका बरं का, मी सांगितलंय म्हणून. एखाद्या वेळेस भाऊसाहेब का नाही विसरला असतील आहो. आता बाहेर गेलं का नाही मग सांगतील. कधी पोरगी पसंत केल्यानंतर ना. चला ओटी भरून घेऊया. नाही नाही, आम्हाला नको तुमची ओटी. चल ग आपण जाऊया इथून. चल ग, इथं थांबण्यात असं पण अर्थ नाहीये आता. गुली 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 गुली. आपल्याला नको ही सोयरी आणि हिसून नकोय आपल्याला. अहो काय बोलताय हे? काय झालं ते तरी सांगा. ते पण आम्हीच सांगायचं का? या मुलीचं पहिलं लग्न भर मांडवात मोडलं हे आधी का नाही सांगितलं तुम्ही? आम्ही अशा मुलीला आमची सून करून घेऊ शकत नाही. काय? हिचं पहिलं लग्न मोडलंय? शांत व्हा. हो, पण मी सांगतो नक्की काय झालं ते. त्याची काय गरज नाही भाऊसाहेब. भर मंडपात लग्न मोडले, हिच्यातच काहीतरी कमी असणार. ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवाय नव्हती पाहिजे. आणि एवढं सांगण्यासारखं महत्वाचं आम्हाला काही वाटलं नाही म्हणून आम्ही सांगितलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जे काही झालं त्याच्यात आमच्या अंतराची काहीही चुकी नव्हती. अहो चूक नसती तर कशाला कोण लग्न मोडेल? उगाच फसवू नका आम्हाला. असं लग्न मोडलेल्या मुलीला आम्ही आमच्या घरची सून करून घेऊ? हो, मोडलंय तिचं लग्न. म्हणून तिला लग्न करायचा अधिकार नाहीये का? तुम्हाला माहित आहे का तिचं लग्न का मोडलं, कसं मोडलं? मोडलंय तिचं लग्न म्हणून ती एखाद्याच्या घरची सून व्हायच्या लायक नाहीये असं का वाटतं तुम्हाला? आओ, तिचा स्वभाव कसा आहे, ती घर संसार कसा सांभाळेल हे बघा ना. घराला पुढं कशी घेऊन जाईल हे बघा. का तिचं लग्न मोडलंय म्हणून तिला नकार देण्यात कसला आलाय हो शहाणपणा? तुम्ही काय पण म्हणा, पण लग्न मोडणं हे काही चांगलं लक्षण नाहीये. कधीच पुसल्यानं जाणारा डाग असतो हा तिच्या आयुष्यावर. कसला डाग? कुठला डाग? आणि कोण या सगळ्याला डाग म्हणतं? तुमच्या जुन्या चष्म्यातनं बघायचं बंद करा या सगळ्या गोष्टींकडे. जरा तरी त्या समोरच्या मुलीच्या मनाचा विचार करा. एक वेळ तुम्हाला तिचा स्वभाव आवडला नाही म्हणून तुम्ही नकार दिला, आम्हाला काही वाटलं नसतं. पण फक्त तिचं लग्न मोडलंय म्हणून तिला नकार दिला. खरं तर हा असा विचार करणं, हा विचारच या समाजाला लागलेला डाग आहे. ए बाई, बास झालं तुझं लेक्चर. लय बोललीस तू. 4 पुस्तकं शिकली असशील म्हणून असं भाषण देतीस, पण आम्हाला 4 लोकात राहायचं असतं, जायचं असतं. उद्या सून करून घेतली तर लोक शेण घालतील आमच्या तोंडात. चला निघूया आपण. हे काय, ही पोरगी आपल्या पोराच्या गळ्यातच माराय बसल्यात. आपलं पोरग काय आपल्याला जड नाही. पाहुणे आहात म्हणून तुमचं लय ऐकून घेतलं, पण आता नाही. काय म्हणालात तुम्ही? ही आयुष्यभर अशीच बिन लग्नाची राहणार आहे? मी शब्द देतो, येत्या 7 दिवसात नाही हिचं थाटामाटात लग्न लावलं ना मी, तर रायबान विधाते नाव लावणार नाही. लग्न ठरल्यावर सगळ्यात पहिली पत्रिका तुम्हालाच द्यायला येईल.